बघतो तसा बघतो. शिवराजच्या केसाला धक्का लावून दाखव. त्या सुसंस्कृत शहरात असं बोलू नये. पण जर कुणी तशा भाषेत बोलला तर उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत. ठेवा, कुणाच्याही नादाला लागा, आपल्या नादाला लागायचं. आपण कुणाच्या नादी लागत, आपल्या नादी लागला तर सोडत, सावज टप्प्यात येईपर्यंत हात लावत, वर्ष लागल, 2 वर्ष लागल, 3 वर्ष लागल, सावज टप्प्यात याची वाट बघायची क्षमता पण आपल्या. यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सांग. निवडणूक कशी असते, खूप वेदना झाल्या. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराला धक्का लागला असं त्यांना. पण या निवडणुकीच्या माध्यमातून तरी यशवंतराव चव्हाण साहेबांची आठवण झाली, हे थोडकं आहे का? आता तरी आठवण झाली यशवंतराव चव्हाण साहेबांची. ते हा तुमच्या समोर उभा राहिलेला जयकुमार, हे 22 केसेस, एक अर्धी नाही आहे, 22 केसेस. या जिल्हा परिषदेची निवडणूक दादा लढवत होतो. निवडणुकीचा फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आणि अर्ज भरेल म्हणून मला अटक केली. तेव्हा कुठे गेलता यशवंतराव चव्हाण साहेब? तेव्हा कुठे गेलती यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यातली संस्कृती? पाठीमागच्या वेळची विधान परिषदेची निवडणूक झाली दादा, आणि त्या निवडणुकीमध्ये पराभव झाला. आणि त्या पराभवातनं एवढं उद्विग्न झाले गडी. माझ्या मसवड शहराची नगरपालिकेची निवडणूक होती, 1 दिवस अगोदर निवडणूक होती. त्यावेळी माझ्यावर गुन्हा दाखल केला आणि मला अख्खी निवडणूक होईपर्यंत त्या मसवडला, माझ्या तालुक्यात, जिल्ह्यात येऊ दिलं नाही. तेव्हा कुठे गेलती यशवंतराव चव्हाण साहेबांची संस्कृती? तेव्हा कुठे गेलते यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार? तेव्हा आपल्यावर येतं तेव्हा यशवंतराव आठवतात, आणि समोरच्याला जाऊन ठोकतात तेव्हा कुठं जातात विचार? हे एकदा झालं नाही. आता मी मंत्री झालो. मंत्री झाल्यावर ज्या पद्धतीने जयकुमार गोरेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, हा विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचा आहे. एका सामान्य कुटुंबातलं पोरग जेव्हा 4 वर्ष संघर्ष करून 4 वेळा आमदार झालं आणि या जिल्ह्याचा एक सुपुत्र राज्याचा ग्रामविकास मंत्री झाला, तेव्हा त्याचं मंत्रीपद घालवायला आपण काय काय उद्योग केले, कुणाकुणाला पेच घाल लावल्या आणि काय काय भानगडी करायला लावल्या. तेव्हा कुठे गेलती नीतिमत्ता? आणि ज्यांनी हे सगळं केलं दादा, त्यांनी हे सगळं करायला भाग पाडलं. केस झाली, ट्रॅप झाला, पैसे घेतले, सगळं केलं, आणि त्यांनी जेव्हा कबूल केलं की आम्हाला हे कुणी करायला लावलं, तेव्हा वाचवायला, ज्यांनी केलं त्याला वाचवायला याच तालुक्याचे आमदार, याच तालुक्याचे मंत्री मुख्यमंत्र्याकडे घेऊन गेले. तेव्हा कुठे गेली ती संस्कृती? तेव्हा कुठे गेली ती नीतिमत्ता? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.